नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करते की स्वस्त असाल, मस्त असाल. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण गेल्या काही व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्राविषयी माहिती बघितली आणि व्हिडिओमध्ये खूप सारा गॅपही पडला. तर मी सर्वांची क्षमा मागते की मध्यंतरीच्या काळामध्ये व्हिडिओ टाकू शकले नाही, परंतु इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ आपले येणार आहेत. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की देवघर. आता आपण मागच्या सर्व व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्र बघितलं, तर मग आपण जर आपलं घर बांधत असू, नवीन घर जर बांधलं, तर त्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय येतो तो म्हणजे देवघर. आणि देवघराविषयी मला वाटतं मी 1-2 व्हिडिओ टाकलेले आहेत, परंतु अजून त्याविषयी काही माहिती आहे जी मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. तर प्रत्येक कुटुंबात देवघर असणं आवश्यकच आहे. ज्या घरात देवघर नाही ते घर आध्यात्मिक दृष्ट्या स्मशानवत मानलं जातं. आता प्रत्येक घरात देवघर असायला पाहिजे. आई वडिलांपासून मुलगा जर स्वतंत्र म्हणजे वेगळा जरी राहायला गेला, तरी त्याच्या घरामध्ये देवघर हे असणं आवश्यक आहे. आता खूप साऱ्या लोकांची कल्पना असते की जर माझ्या सासूकडे देव आहेत, म्हणजे माझ्या सासूच्या देवघरामध्ये देव आहेत, तर माझ्याकडे असण्याची गरज नाही. कोणतेही सणवार व्रतवैकल्य जर शहरामध्ये राहणाऱ्या महिलांसाठी, खास सांगेन की शहरामध्ये राहणाऱ्या महिला असं म्हणतात की आम्ही जे सणवार करतो, जे पूजा करतो, ती जर गावाकडे माझी सासू किंवा आमच्या घरचे लोक जर करत असेल, तर आम्हाला इथे वेगळी करण्याची गरज नाही. परंतु ही चुकीची समजूत आहे. आपण आपल्या हाताने जे भगवंताची सेवा करू ते आपल्या पदरामध्ये त्याचं पुण्य पडणार आहे. म्हणून आपण आपल्या पद्धतीने आपली सेवा चालू ठेवायची आहे. तर ईश्वरी साक्षीने चाललेला संसार हा चतुर्भुज विष्णूचा संसार असल्यामुळे शांती आणि समाधानाचा असतो. ज्या संसारात ईश्वराची नित्य पूजा होते आणि अधिष्ठान जर नसेल, तर तो एका प्रकारे चतुष्पाद प्राण्याचा अर्थात पशुतुल्य संसारी जीवन ठरते. म्हणजे ज्या घरात देवघर नसेल, ज्या घरामध्ये भगवंताची पूजा होत नसेल, ते घर पशुतुल्य मानलं जातं. तर ईश्वराचे मूळ अधिष्ठान हे ईशान्य दिशेस असायला हवे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपलं देवघर हे आपल्या वास्तूच्या ईशान्य दिशेस असावे. देवघराची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यामध्येच असते. परंतु काही कारणास्तव जर आपल्याला ईशान्य कोपऱ्यात देवघर जर ठेवता येत नसेल, तर देवघराचे तोंड जे आहे ते आपण पश्चिम दिशेस करू शकतो. ईशान्य कोपऱ्यात शक्य नसेल तर वास्तूच्या उत्तर भिंतीच्या बाजूस मध्यावर पूर्वेकडे अगर पश्चिमेकडे तोंड करून आपण देवघर ठेवू शकतो. देव्हारा हा वास्तूच्या अगर जी रूम आहे त्या रूमच्या दक्षिण भिंतीजवळ अगर नैऋत्य कोपऱ्यात अजिबात असू नये, अशी देवघराची रचना असावी. नसता ते आपल्याला खूप पीडादायक म्हणजे त्रासदायक ठरतं. देवघरा हा आपल्या बेडरूम मध्ये कधीच नसावा. त्याचप्रमाणे देवघरात जर आपल्या म्हणजे शयनगृहामध्ये जर देवघरा ठेवण्याची जर वेळ आली, तर किमान त्यामध्ये एक लाकडी पार्टिशन तरी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे देवघराची उंची ही 6 फुटापेक्षा जास्त उंच नसावी. म्हणजे देवघराला जे आपण पार्टिशन टाकू त्याची उंची जी आहे ती 6 फुटाच्या वर नसावी. त्याचप्रमाणे पूजा घराचे व अगर खाली पूजा घराच्या वर किंवा खाली तर आपलं शौचालय असू नये. म्हणजे आपण जे संडास बाथरूम बांधतो ते आपल्या पूजा घराच्या खाली किंवा वरती स्लॅबवर असू नये. पूजा घराचा रंग जो आहे तो फिक्कट पिवळा असला पाहिजे. त्याचप्रमाणे पूजा घरातील आग्नेय कोपऱ्यात दीप अगर लाल रंगाचा झिरोचा बल्ब नित्य चालू असावा. देव्हाऱ्याच्या आग्नेय कोपऱ्यात पूर्वेकडे तोंड करून हवन करावे. देवांचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये. आपण देवांचे फोटो घरामध्ये लावतो ते दक्षिण भिंतीला लावू नये. त्याचप्रमाणे घरामध्ये पूजा घरामध्ये पशु पक्षी महाभारताचे युद्ध प्रसंगाची चित्रे या गोष्टी देवघरामध्ये लावू नये. त्याचप्रमाणे पूजा घराच्या प्रवेशद्वारा समोरचे
जे देवांचे फोटो आहेत, पूजा घराचं जे प्रवेशद्वार आहे त्याच्या समोर वेगवेगळ्या देवांचे फोटो लावू नये. पूजा घर जे असेल आपलं, ज्या रूम मध्ये असेल त्या रूमला उंबरठा असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपलं देवघर जिथं ठेवलं आहे त्याच्यावरती माळा म्हणजे पोटमाळ असू नये. पूजा घर हे भिंतीत कोरून असू नये. अगर देव्हारा संपूर्ण भिंतीत टेकून ठेवू नये. पूजा घरामध्ये अडगळीच्या वस्तू ठेवू नये. त्याचप्रमाणे आपल्या घरातील जी कपाटे आहेत ते दक्षिण व पश्चिम दिशेत असावी. प्राचीन मूर्त्या म्हणजे जुन्या ज्या मूर्त्या आहेत त्या तुटक्या फुटक्या आहेत त्या मूर्त्या आपण पूजा घरामध्ये कधीही ठेवू नये. आता कोणत्या दिशेस देवघर असल्यास काय लाभ होतो हे जाणून घेऊया. तर वास्तूच्या पूर्व दिशेस जर देवघर असेल तर ऐश्वर आणि प्रतिष्ठा लाभ हा आपल्या आयुष्यामध्ये घडून येत असतो. त्याचप्रमाणे वास्तूच्या उत्तर दिशेत जर देवघर असेल तर आपल्याला इच्छित असा धनलाभ होतो. वास्तूच्या ईशान्य दिशेस जर देवघर असेल तर आपल्याला सर्व सुख संपत्ती आणि ऐश्वर्य लाभ हा आपल्या आयुष्यामध्ये येत असतो. त्याचप्रमाणे वास्तूच्या दक्षिण दिशेस जर देवघर असेल तर आपल्याला कायम आयुष्यभर शत्रुपीडा ही सतावत असते. त्याचप्रमाणे वास्तूच्या नैऋत्य दिशेस जर देवघर असेल तर शत्रू आणि पिशाच भूत पीडा जी आहे ती आपल्याला बाधक ठरते. वास्तूच्या आग्नेय दिशेस देवघर असेल तर आपण केलेली जी भगवंताची सेवा आहे ती सर्व निष्फळ ठरत असते. फक्त होम हवन जर केला तर त्याचं पुण्य आपल्या पदरी पडतं. इतर केलेली जी सेवा आहे ती आपली निष्फळ ठरत असते. देवघरातील देव जसं आपण देवघरातील रचना करतो तर देवघरातील देव एकमेकांकडे बघत आहेत अशी देवघरातील देवांची रचना असू नये. किंवा देवघरामध्ये पैसे, सोनं नाणं किंवा आपले अलंकार जे आहेत ते लपवून ठेवू नये. देवघरात कमीत कमी देव मूर्ती अगर फोटो असावे म्हणजे एका देवाचा एकच फोटो किंवा मूर्ती देवघरामध्ये असावी. कुलदेवतेचा टाक अगर मूर्ती, कुलदैवत, इष्टदैवत, भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती, लंगडा बाळकृष्ण, नंदी, नागाशिवाय महादेव शंकराची पिंड, काळ्या दगडाची अगर पंचधातूची ही चालेल, डाव्या सोंडेचा गणपती, पितळेचा अगर चांदीचाही गणपती चालतो, पितरांचे टाक, 2-3 यंत्रे इत्यादी देव आपल्या देवघरामध्ये असली पाहिजे. यंत्रे ही देवताची आसने असतात तेव्हा ती यंत्रे उभी मांडू नये, ती जमिनीला आच्छादित आपण ठेवली पाहिजे. देव्हाऱ्यात 2 अगर जास्तीच्या मूर्ती असू नये, त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाहीत. त्याच देवतेची मूर्ती आणि त्याच देवतेचा फोटो अशी रचना आपल्या देवघरामध्ये असू नये. तर ही होती देवघराविषयी माहिती. अजून एका व्हिडिओ सोबत आपण देवघराविषयी माहिती बघणार आहोत. हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे याच व्हिडिओचा दुसरा भाग मी लवकरच आपल्यासाठी घेऊन येईल. तर देवघरामध्ये काय असू नये किंवा काय असावे त्यासाठी आपण दुसऱ्या व्हिडिओ नक्की बघावा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. सर्वांना श्री स्वामी समर्थ.